हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या लेसनमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 18 आणि श्लोक संख्या 41 पासून पुढे। तर हा जो सेक्शन आहे विशेष करून कर्माच्या बंधनातनं मुक्ती म्हणजेच निष्काम कर्मयोगाद्वारे वैयक्तिक शुद्धीकरण। तर याचा व्यावहारिक उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकतो, तर संपूर्ण कर्म जे आहे हे गुणांच्या अधीन असतं, परंतु जर कोणी एखादा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र म्हणून निष्काम कर्मयोग पद्धतीने भगवंतांची जर सेवा करत असेल तर तो कर्माच्या प्रतिक्रियेतनं मुक्त होऊ शकतो। तर मागचा विभाग आणि हा विभाग याच्यातला काही एक लिंक आहे। ती लिंक काय आहे की जर सर्व जीव रज तम आणि सत्व या गुणांद्वारे बांधले जर गेलेले आहेत तर ते मुक्त कसे काय होऊ शकतात, तर त्याच्या उत्तरामध्ये भगवंत काय करतायत तर वर्णाश्रम प्रणाली स्पष्ट करतायत। या सिस्टीममध्ये व्यक्ती आपल्याला जन्मतः प्राप्त गुणानुसार कार्य कशी करते आणि ते भगवंतांच्या नियमित सेवेच्या माध्यमातून कशी काय करत असते, आणि जसं जसं व्यक्ती निस्वार्थीपणे आणि नियमानुसार कर्म करते तसं तसं ती व्यक्ती 3 गुणांच्या पलीकडे कशी काय पोहोचू शकते, अखेरीस ती कर्म सोडण्यास कशी पात्र होते आणि केवळ ज्ञानार्जन आणि आत्मोन्नती मध्ये स्वतःला ती समर्पित कशी करू शकते, याचं मार्गदर्शन ही एक मोठी लिंक या पुढच्या सेक्शनमध्ये आहे। तर आपण पाहूया श्लोक क्रमांक 41 पासून 44 पर्यंत एक सामान्य थीम आहे, ती म्हणजे 4 गुणांचं वर्णन, 4 वर्ण जे आहेत त्यांचे गुणधर्म। आता आपण पाहूया की भगवंतांच्या सेवेकरता आपलं कार्मिक प्रवृत्ती योग्य प्रकारे वापरणं हे खूप आवश्यक आहे। उदाहरण द्यायचं झालं तर ब्राह्मण, तर त्यांच्यामध्ये गुण म्हणजे कुठले आहेत, शांतता, आत्मसंयम, तप, पवित्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, विवेक आणि धार्मिकता या गुणांद्वारे ते योग्य प्रकारे स्थित असतात। क्षत्रिय यांच्यामध्ये कोणते गुण आहेत, शौर्य, सामर्थ्य, दृढनिश्चय, कुशलता, युद्धातलं धैर्य, उदारता आणि नेतृत्व कला। त्यानंतर वैश्यांमध्ये कोणते गुण असतात, शेती करणं, गोरक्षण करणं आणि व्यापार करणं। आणि शूद्रामध्ये कोणते गुण असतात, सेवा करणे आणि श्रम देणे। तर ह्याच्यातनं आपण पाहू शकतो। तर श्लोक क्रमांक 41 मध्ये हे परंतप म्हणजे शत्रूवर विजय मिळवणाऱ्या अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांची कर्म त्यांच्या स्वभावाने उत्पन्न झालेल्या गुणानुसार स्पष्टपणे विभक्त भगवंत करून सांगतायत। वर्णव्यवस्था ही जन्मावर आधारित नसून व्यक्तीच्या गुणधर्मांवर आधारित आहे।
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्म ही भगवंतानी त्यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्मानुसार नियोजित केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीचं जे कार्य आहे ते त्याच्या गुणस्वभावानुसार ठरतं. भगवंत या कर्मांना शुद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करतात. तर आता आपण पाहूया ब्राह्मणांचे गुण सांगितलेले श्लोक संख्या 42 मध्ये. शांतता, इंद्रिय संयम, तप, शुची, सहिष्णुता, प्रामाणिकपणा, ज्ञान, विज्ञान आणि श्रद्धा हे सर्व गुण ब्राह्मणाच्या स्वभावानुसार असलेलं कार्य आहे. आता ब्राह्मण हा समाजाचा आध्यात्मिक केंद्रबिंदू आहे, म्हणून त्याचं जीवन ज्ञान, संयम आणि भक्तीमध्ये समर्पित असावं. आता ब्राह्मणाचं कर्तव्य काय आहे की आत्मसाक्षात्कार प्राप्त करून इतरांना मार्गदर्शन करणं. आता आपण पाहूया 43वा श्लोक. शौर्य, तेजस्विता, धैर्य, कौशल्य, युद्धात न पळून जाणे, दान देणे आणि नेतृत्व गुण हे क्षत्रियांच्या स्वभावापासून उद्भवलेलं कर्म आहे. क्षत्रिय हे शूरवीर असतात. ते समाजाचं रक्षण, न्याय आणि नेतृत्व करत असतात. त्यांची भूमिकाच रक्षण करणारी असते. त्यांचा धर्म म्हणजे भगवंतांच्या योजनेत न्याय प्रस्थापित करणे हा असतो. त्यानंतर पुढच्या श्लोकात पाहूया 44. वैश्यांचे गुण. कृषी, गोरक्ष आणि वाणिज्य ही वैश्विक प्रकृतीची कर्म आहेत आणि वरील 3 सर्व आश्रमांना सेवा देणं हे शूद्राचं स्वाभाविक कार्य आहे. वैश्य हे अर्थव्यवस्था सांभाळतात. शेती, व्यापार, गोसेवा यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या जातात. तर शूद्र काय करतात, या 3ही वरच्या वर्णांची सेवा करून समाजाला सहकार्य करतात. प्रत्येक वर्ण हा भगवंतांच्या योजनेतला एक महत्त्वाचा भाग आहे. कोणतीही सेवा ही तुच्छ नाही. जर ती भगवंतांसाठी असेल तर ती पवित्र स्तरावर आहे. आता आपण पाहू श्लोक क्रमांक 45. प्रत्येक माणूस स्वतःच्या कर्मामध्ये रत राहून सिद्धी प्राप्त करतो. तो कसा साध्य करतो ते आता आपण पाहायचंय. आपण जे कर्म करतो ते भगवंतांना समर्पित केलेलं असलं पाहिजे. असं जर असेल तर तेच कर्म आपल्याला सिद्धीकडे घेऊन जातं. आपल्या स्वधर्माचं पालन हेच पूर्णत्वाचं साधन आहे. तर याचं तात्विक निरीक्षण कसं असू शकेल की कर्माचं भजनामध्ये रूपांतर झालं पाहिजे. कर्मयोगाचं अंतिम स्वरूप म्हणजे भक्तियोग आहे. तर कोणीही आपलं कर्म योग्य प्रकारे करून आणि योग्य प्रकारे पार पाडून परिपूर्णता प्राप्त करू शकतो. 46व्या श्लोकात याचं स्पष्टीकरण केलंय. तर आपण पाहूया श्लोक क्रमांक 46. ज्यापासून सर्व प्राणी निर्माण झाले आणि जो संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे त्या परमेश्वराची आपल्या कर्माद्वारे पूजा केल्यावर मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. भगवंत हेच समस्त विश्व निर्माण करणारे आहेत. जेव्हा आपण आपलं कर्म त्यांना अर्पण करतो तेव्हा अशा प्रकारचं जे कर्म आहे ते शुद्ध होतं आणि ते आपल्याला आत्मसिद्धीकडे नेऊ शकतं. आता स्वधर्माद्वारे परमेश्वराची सेवा केल्यानेच खरी सिद्धी मिळते. कोणीही परिपूर्णता प्राप्त करू शकतो जर त्यांनी आपलं सर्व कर्म भगवंतांसाठी म्हणजेच भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं तर मात्र तो 100% सिद्धी प्राप्त करू शकतो. कारण तो म्हणजे जो स्रोत आहे तो प्रभू म्हणजे तेच कृष्ण हे सर्वत्र व्यापलेले आहेत आणि तेच सर्वांचे स्रोत आहेत. तर श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात आपल्याला की कसं आपलं कर्म जरी ते भौतिक गुणांच्या अधीन जरी असलं तरी निष्काम कर्मयोगाद्वारे भक्तीमध्ये ट्रान्सफॉर्म केलं जाऊ शकतं, रूपांतरित केलं जाऊ शकतं. भगवंत सर्व जीवांचे मूळ स्रोत आहेत. याचं पाठबळ शास्त्रातनं मिळतं. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात सुद्धा आपण पाहिलं की जीवात्मा हे भगवंतांचे अंश आहेत. वेदांत सूत्रात पण सांगितलंय जन्माद्यस्य यत. त्याच्यानंतर 7व्या अध्यायात
भगवंत आणि त्यांच्या अंतर्गत व बाह्य शक्तींनी सर्व कसं काय व्यापलेलं आहे ह्याच्यावरनं आपण समजू शकतो. भगवंतांना मूळ म्हणून ओळखल्यामुळे काय काय शक्य होतं. त्यांची भक्तिपूर्वक पूजा होते. भगवंतांची त्यांच्या शक्तींसह पूजा करणे. वैष्णव भगवंतांची अंतर्गत शक्तींनी विशेष सेवा करतात. मग आता बाह्य शक्तीचं काय, तर बाह्य शक्ती ही अंतर्गत शक्तीचं विकृत प्रतिबिंब आहे. ती केवळ पार्श्वभूमी आहे. भगवान त्यांच्या परमात्मा रूपात प्रत्येकात विराजमान आहेत. देव, मानव, पशु सर्वांमध्ये. आपलं कर्म हे भगवंतांच्या सेवेत अर्पण करा अशी शिफारस करण्यात आलेली आहे. इंद्रियांचे स्वामी जे आहेत त्यांच्या सेवेसाठी वापरा अशी शिफारस शास्त्र आपल्याला करतात. म्हणजेच काय, रेसिप्रोकेशन. जो कोणी भगवंतांची सेवा करतो भगवंत त्याला स्वतः संरक्षण देतात आणि त्याचा उद्धार करतात. कर्म कोणतंही असो, भगवंतांची सेवा केल्यावर सर्वोच्च सिद्धी प्राप्त होऊ शकते. आता आपण पाहू श्लोक संख्या 47. स्वधर्मात दोष असला तरी तो पाळणं हे परधर्म उत्तम प्रकारे आचरण करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्याला आपल्या स्वभावानुसार जे कर्म निश्चित करण्यात आलेलं आहे असं कर्म केल्याने मनुष्य पापांचं अर्जन करत नाही. कोणाचंही कर्म हे भगवंतांनी त्याच्या स्वभावाप्रमाणे निर्धारित केलेलं असतं. जर एखाद्याने दुसऱ्याचं कर्म करण्याचं अनुकरण केलं तर ते कृत्रिम ठरतं आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती रोखली जाते. आपलं स्वतःचं कार्य भगवंतांसाठी करत राहिलं, जरी ते अपूर्ण राहिलं तरी ते पवित्र ठरतं. या श्लोकाचा गाभा काय आहे, तर स्वभावज कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे. जर ते भक्तिभावाने केलं गेलं तर कर्मात दोष असू शकतो, पण भगवंतांसाठी जर ते कर्म केलं तर ते दोषयुक्त कर्म सुद्धा पवित्र होऊ शकतं. पण हे सोडून जर दुसऱ्याचं कर्म करायला लागलो आपण तर स्वतःची स्थिती सोडून आपण भ्रमात शिरतो. जसं एखादी औषधाची मात्रा दुसऱ्यासाठी दिलेली असल्यास ती स्वतःसाठी घ्यायची नाही, त्याचप्रमाणे कोणाचंही कर्म स्वीकारण्याऐवजी स्वतःच्या धर्माचं पालन करणं हे अधिक योग्य आहे. आपलं कर्म जे आहे हे अयोग्य, अपूर्ण जरी वाटलं तरी तेच करणं हे श्रेष्ठ आहे. आणि दुसऱ्याचं कर्म अगदी व्यवस्थित केलं त्याच्यापेक्षा स्वतःचं कर्म दोषयुक्त केलं तरी चालेल. आपल्या स्वभावानुसार निर्धारित कर्म कधीही पापाचं रूप परिणाम देत नाही. आता आपण पाहूया की वर्णानुसार कर्माचं निर्धारण कशावर आधारित आहे. तर प्रत्येक व्यक्तीचं कर्म हे भौतिक गुणधर्मांवर आधारित आहे. सत्व, रज, तम. कर्माचे काही दोष आहेत, जसं गुणांच्या प्रभावामुळे आलेलं अपवित्र स्वरूप. ब्राह्मण यज्ञात प्राण्यांचं बळी देतात. क्षत्रिय शत्रूंना मारतात किंवा रणनीतीमध्ये खोटं बोलतात. वैश्य भक्त जरी असला तरी नफा किती कमावला हे लपवतात आणि काळा बाजार करतात. शूद्र कधी कधी दुष्ट मालकाची सेवा करतात. अशा प्रकारे कर्माचे दोष असू शकतात. मग कर्माचे दोष दूर करण्याचा उपाय काय. कोणतंही कर्म 4 वर्णांपैकी पवित्र ठरतं जर ते भगवंतांच्या सेवेसाठी केलं गेलं तर. उदाहरण, अर्जुनाने केलेलं युद्ध त्यांनी ते भगवंतांच्या आदेशानुसार केलं होतं म्हणून ते पवित्र ठरलं. अशा सेवेमुळे अर्जुनाची अधोगती झाली नाही. तर प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार कर्म करायला पाहिजे. का, मुख्य उद्देश काय असला पाहिजे, सर्व कर्म भगवंतांच्या सेवेसाठीच अर्पण केलं गेलं पाहिजे. आता आपण पाहूया श्लोक संख्या 48. तर हे कौंतेय, दोष असले तरीही आपल्या स्वभावानुसार मिळालेलं कर्म कधीही सोडू नये. कारण प्रत्येक कर्म हे काही ना काही दोषांनी झाकलेलंच असं, जसं अग्नी धुराने झाकलेलं असतं. तर भौतिक जगामध्ये कोणतंही कर्म पूर्णपणे पवित्र किंवा निष्कलंक नसतं. पण भगवंतांच्या सेवेसाठी केलेलं कर्म जरी त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या
तरीही त्याच प्रकारचं कर्म हे आत्म्याच्या प्रगतीसाठी योग्य असतं. स्वधर्माच्या मार्गावर कार्य करीत राहिल्याने आध्यात्मिक उन्नती होते आणि अखेरीस भगवत प्राप्ती होते. आता धुराशिवाय अग्नी असू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकारच्या कर्मात काहीतरी दोष असतो. पण जेव्हा कर्म निष्काम भावाने भगवंतांसाठी केलं जातं तेव्हा ते कर्म शुद्ध होतं आणि कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग उघडला जातो. त्यामुळे कर्म करणं सोडण्याऐवजी त्याच्यातच भक्तिभाव आणणं हेच खरं साधन आहे. जरी आपलं स्वतःचं कर्म व्यक्तीला अपूर्ण, कठीण किंवा दोषयुक्त जरी वाटलं तरी त्याचं पालन करणं आवश्यक आहे. जसा अग्नी धुराने झाकलेला असतो पण शेवटी त्याचा उपयोग होतोच ना, तसंच प्रत्येक कर्मात काहीतरी दोष असतो. मग ते त्यागण्यासारखं नाही आहे. मग ह्याच्यातनं आपण काय अर्थ समजून घ्यायचा? अग्नी आणि धुराचं उदाहरण अतिशय योग्य या ठिकाणी भगवंत देतात. धूर हा अग्नीला अपवित्र करत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर हिवाळ्यात एखादा आगीनी तापलेला दगड उचलतो, डोळ्यामध्ये धूर जातो आणि टोचल्यासारखं झोंबल्यासारखं होतं, पण तरीही त्याचा उपयोग हा केलाच जातो. कर्मामध्ये थोडेसं अस्वस्थ करणारे दोष जरी असले तरी ते कर्म त्याग करू नये. त्याऐवजी दृढ निश्चयाने भगवंतांच्या सेवेसाठी कर्म करत राहावं. कोणताही वर्ण असू दे, आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो मनुष्य. कर्माचं फळ जर भगवंतांच्या भक्ती सेवेने प्राप्त होतं तर अशा सेवेमध्ये व्यक्ती आत्म्याचं ज्ञान प्राप्त करतो. यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया पुढचा सेक्शन. तो आहे 49व्या श्लोकापासून 55व्या श्लोकामध्ये. यामध्ये गूढ ज्ञान, निष्क्रिय कर्मातून ज्ञानयोग, ब्रह्मस्थिती आणि शुद्ध भक्ती सेवा यापर्यंत जे ज्ञानयोगाद्वारे शुद्धीकरण केलं जातं त्याचं लिंक कशी आहे, तर ज्ञानयोगाची परिपूर्णता म्हणजे आत्म्याचं स्वरूप समजणं, कृष्णाची त्याचं नातं जाणणं. म्हणून भक्ती ही ज्ञानाची अंतिम पूर्णता आहे. आता मागचा सेक्शन आणि आता सुरू होणारा सेक्शन याच्यामध्ये काय लिंक आहे की भगवंतांच्या सेवेत कर्म अर्पण केल्याने आपली स्थिती ज्ञानामध्ये उन्नत होते. कसं, तर भगवंत आता टप्प्याटप्प्याने आपल्याला सांगतायत. श्लोक संख्या 49. ज्याची बुद्धी सर्वत्र आसक्तीरहित आहे, जो आपल्या मन आणि इंद्रियांवर विजय प्राप्त करतो आणि ज्याला कोणत्याही भौतिक वस्तूची आकांक्षा उरलेली नाही, असा संन्यासी उच्च नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करतो. म्हणजे कर्ममुक्त स्थिती प्राप्त करतो. जो सर्व कर्म निष्कामतेने कृष्णासाठी करतो तोच खरा संन्यासी आहे आणि त्यांनी आसक्तीवर विजय मिळवलेला आहे. अशा व्यक्तीस भगवंत प्राप्त होतात, कारण त्याच्या जीवनाचं ध्येय हे केवळ भक्ती आणि आत्मसाक्षात्कार असतं. आता आपण पाहू, संपूर्ण वैराग्य आणि शुद्ध बुद्धीने युक्त असलेली जी चेतना आहे ती भगवंतांच्या सेवेत लीन होते. हीच नैष्कर्म सिद्धी असं म्हटलं जातं. म्हणजे कर्म न करता नव्हे तर कर्माचं फळ भगवंतांना अर्पण करून प्राप्त झालेली स्थिती. म्हणजेच जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, पूर्णपणे आसक्तीरहित बनतो, तो ज्ञानयोगामध्ये संलग्न होऊन सर्व कर्मफळांपासून मुक्त होण्याची सर्वोच्च स्थिती प्राप्त करू शकतो. म्हणून भगवंत विचारतात, अशी संन्यास स्थिती आणि प्रतिक्रियांपासून पूर्ण मुक्ती कोण प्राप्त करू शकतो? तर कृष्ण भावनेत स्थित व्यक्तीच खरा संन्यासी आहे. खरा संन्यास म्हणजे काय, तर स्वतःला भगवंतांचा अंश मानणे. म्हणूनच आपल्या कर्माचं फळ भोगण्याचा अधिकार आपल्याला नाही. सर्व फळं भगवंतांनीच उपभोगावी, ही खरी संन्यास वृत्ती आहे. आणि कृष्ण भावनायुक्त वृत्ती ही खरी तृप्ती देते. कारण का, जो व्यक्ती कृष्ण भावना भावित आहे तो खऱ्या अर्थाने भगवंतांसाठी कार्य करत असतो. त्याला
भौतिक गोष्टीमध्ये आसक्ती नसते आणि भगवत सेवेतल्या आनंदाशिवाय इतर गोष्टीमध्ये तो कधीही सुख शोधत नाही. अशा व्यक्तीला वेगळा संन्यास घेतल्याशिवाय सुद्धा सर्व कर्मांपासून मुक्ती प्राप्त होते. तर याच्यामध्ये तिसऱ्या अध्यायातला 17वा श्लोक योगारूढ स्थिती हा जर आपण रेफर केला तर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं. आता आपण पाहूया 50वा श्लोक. हे कौंतेय, जो सिद्धी म्हणजे कर्मयोगाने परिपूर्णता प्राप्त करतो तो ब्रह्मप्राप्ती कशी करतो ते आता माझ्याकडनं संक्षेपामध्ये ऐक. तर भगवंत येथे हा जो पुढचा टप्पा आहे तो स्पष्ट करतायत. कर्मयोगात सिद्धी प्राप्त केल्यानंतर आता ज्ञानाच्या माध्यमातनं आत्म्याची स्थिती म्हणजे ब्रह्मस्थिती कशी प्राप्त होते हे भगवंत आपल्याला उलगडून सांगतायत. ज्ञानाची सर्वोच्च निष्ठा ही आहे की भगवंतांच्या सेवेपर्यंत पोहोचणे. म्हणजेच काय, कर्मशुद्धी ही आत्मज्ञानाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवते आपल्याला आणि तिथे भक्ती ही अंतिम सिद्धी आहे. भगवंत स्पष्ट करतायत की आत्मज्ञानाच्या सर्वोच्च सिद्धीपर्यंत म्हणजे ब्रह्मस्थितीपर्यंत कसं पोचायचं. सर्वोच्च ज्ञान म्हणजे कृष्ण भावनेत स्थित होणं. तर आता या सिद्धीचं सगळं स्पष्टीकरण 51 ते 54 या श्लोकामध्ये भगवंत देत आहेत. तर 50 आणि 51 ह्याच्यामधला दुवा काय आहे, लिंक काय आहे, ज्ञानयोगीच्या संदर्भात हे सगळे श्लोक आहेत. जो कर्मयोगाच्या पायरीवरून जाऊन आता ज्ञानाच्या अवस्थेत पोचला आहे आणि ज्याने आपल्या कर्मानेच आपलं चित्त शुद्ध करून घेतलेलं आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ह्याच्यावर टीका किंवा कॉमेंट करताना सांगतात, प्रत्येक कर्म काही ना काहीतरी दोषाने व्यापलेलं असतं. प्रथम स्तरावरील संन्यासी हा दोष म्हणजे मी करतो ही भावना आणि फळाची अपेक्षा असते. तो हळूहळू अशा दोषांना त्यागतो आणि साधनेमध्ये प्रगती करतो आणि एकदा का तो या योगस्थितीवर पोचला तेव्हा तो कर्माचा त्याग करतो. तर या स्थितीचं वर्णन असक्त बुद्धी सर्वत्र या दुसऱ्या श्लोकात दुसऱ्या स्तरावरच्या संन्यास रूपात केलेला आहे. जो भक्त भगवंतांच्या सेवेसाठी कर्म करतो त्याला ज्ञानयोगीप्रमाणे ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त होतो. एक भक्त जेव्हा पूर्णपणे आसक्तीरहित होतो तेव्हा तो अहंकारापासून सुद्धा मुक्त होतो आणि सर्वोच्च ब्रह्माची अनुभूती सुद्धा प्राप्त करतो. तर अशा ज्ञानयोगीच्या आत्मउन्नतीचा पुढचा टप्पा या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आता वर्णित करतायत. बघा, 51वा श्लोक. शुद्ध बुद्धीने युक्त होऊन धैर्याने मनावर नियंत्रण ठेवून शब्दादी इंद्र विषयांचा त्याग करून आणि राग द्वेषाचा त्याग करणारा. म्हणजे या श्लोकात आत्मसाक्षात्काराच्या साधनेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. शुद्ध बुद्धी, संयम, इंद्रिय संयम आणि द्वंद्वापासून मुक्तता. जो साधक या सर्वांना साधतो ना तो ब्रह्मस्थितीकडे वाटचाल करू शकतो. आता या अवस्थेत साधक चित्तशुद्धी प्राप्त करतो आणि ज्ञान योगाद्वारे पुढच्या टप्प्यावर पोचतो. तो पुढचा टप्पा काय आहे, जो एकांतात वास करतो, अल्पभोजन करतो, वाणी, शरीर आणि मन याच्यावर संयम ठेवतो, नेहमी ध्यान योगामध्ये रत असतो आणि वैराग्यावर आधारित असतो, असं त्याचं वर्णन भगवंत करतात. आता या श्लोकामध्ये एका तपस्वी साधकाची जीवनशैली, लाईफस्टाईल भगवंत सांगतात. एकांत प्रिय, संयम, ध्यान, वैराग्य असं जीवन भगवत कृपा प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला सक्षम बनवतं. वैराग्य म्हणजे भौतिक आसक्तीचा संपूर्ण त्याग. ज्याला केवळ भगवंतांच्या चरण कमलांची सेवाच प्रिय वाटते तो खरा योगी आहे असं भगवंत सांगतात. आता पुढचा टप्पा, जो अहंकार, बल, गर्व, वासना, क्रोध आणि संपत्तीच्या संग्रहाचा त्याग करतो, जो मीपणा सोडतो आणि शांतचित्त होतो तो ब्रह्मस्थितीस प्राप्त होतो असं भगवंत सांगतात.
ही स्थिती ब्रह्मभूत म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेली स्थिती आहे. ज्या व्यक्तीने अभिमान, लोभ, क्रोध, मोह, दर्प, संचितावरचा मोह सोडला आहे, तोच भगवंतांची सेवा करण्यासाठी योग्य किंवा लायक व्यक्ती आहे. निर्ममत्व आणि शांतता ही खरी अंतःकरणाची निर्मिती आहे. आणि ही स्थिती मिळाल्यानंतर भगवत भक्त भगवंतांच्या शुद्ध सेवेसाठी पूर्णपणे प्राप्त होतो. आता आपण पाहू की ब्रह्मभूत स्थिती आणि परमशांती प्राप्त करणे या मार्गाने ही स्थिती कशी प्राप्त होते, तर निश्चयाने मनावर नियंत्रण ठेवणं, बुद्धीच्या शुद्धतेने जीवन घडवणं, इंद्रिय विषयांचा त्याग करणं, आसक्ती आणि द्वेषापासून मुक्त होणं, एकांतवास करणं, अल्पभोजन करून शरीर, मन आणि वाणीवर संयमन ठेवणं, सर्व भौतिक दोषांपासून मुक्त होणं म्हणजेच अहंकार, गर्व, खोटा बळभाव, अभिमान, वासना, क्रोध, भौतिक वस्तूंची आसक्ती, हे माझं आहे हा खोटा भाव त्यागणं, कायम ध्यान स्थितीत राहणं आणि विरक्त राहणं. तर शांतीसाठी नदीची उपमा देण्यात आलेली आहे. नद्यांचं पाणी सागरामध्ये सतत वाहत असतं, तरीही सागर स्थिर असतो. त्याचप्रमाणे साधक जो आहे हा परम शांत असतो. तर आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 54. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. जो ब्रह्मभूत स्थिती प्राप्त करतो तो केवळ आत्म्यानेच संतुष्ट होतो. तो शोक करत नाही, इच्छा करत नाही आणि सर्व जीवांच्या प्रती समभाव बाळगतो. अशा स्थितीमध्ये तो माझ्या सर्वोच्च भक्तीला प्राप्त होतो किंवा पात्र होतो. आता प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतात की ब्रह्मभूत स्थिती म्हणजे मी शरीर नसून आत्मा आहे ही जाणीव. जो या अवस्थेपर्यंत पोचतो तो दुःख, शोक, आकांक्षा आणि अहंकाराच्या पलीकडे जातो आणि या अवस्थेमध्ये शुद्ध भक्त त्याच्या जीवनाची सुरुवात करतो. आता भक्तियोग ही त्याच व्यक्तीस प्राप्त होते जो पूर्ण समत्व, समाधानी वृत्ती आणि परमेश्वर प्राप्तीसाठी सज्ज आहे. तर ब्रह्मभूत स्थिती ही भक्तीची अट नाही आहे, तर ती भक्तीची योग्यता आहे. ज्याने भौतिक मोह, असंतोष आणि अपेक्षा टाकून दिल्या आहेत, तोच भगवंतांच्या पराम भक्ती किंवा शुद्ध भक्तीसाठी तयार होतो. तर आपण पाहूया परम साक्षात्कारामधला भेद काय आहे ते. इम्पर्सनॅलिस्ट. ब्रह्मभूत म्हणजे परमेश्वरात विलीन होणारे लोक, त्याला अवैयक्तिक म्हणतात. आणि दुसरे आहे पर्सनलिस्ट म्हणजे व्यक्तिनिष्ठ. ब्रह्मभूत होणे म्हणजे शुद्ध भक्तीत लीन होणे. आता आपण पाहू शुद्ध भक्ती हीच ब्रह्मभूत स्थिती समाविष्ट करते. परमेश्वराशी एकरूप न होता त्याची सेवा करणं शक्य नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनात भक्त व भगवान यांच्यात भिन्नता असूनही ती सेवा संबंधातनं उन्नत होते. शुद्ध भक्ती म्हणजे ब्रह्मभूत स्थितीतली सर्व लक्षणं पूर्ण करते. म्हणजे कसं काय? आनंदी, ईश्वर पूर्ण आहेत आणि त्यांच्या सेवेत राहणारा जीवही स्वतः पूर्ण आहे. सर्व अपवित्र पाण्याने स्वच्छ झालेल्या नदीचा प्रवाह आणि त्याच्या मनात केवळ कृष्ण आणि कृष्णच असतो. शोक न करणे, इच्छा न बाळगणे, कोणत्याही भौतिक हानी किंवा लाभाबद्दल तो दुःख करत नाही, कारण त्याला स्वतःचं स्वरूप माहिती आहे. तो भगवंतांचा शाश्वत अंश आणि सेवक आहे. त्याला भौतिक सुखाची अपेक्षा नाही. सर्व प्राणीमात्रांप्रती त्याची दृष्टी समान असते. कोणी उच्च किंवा नीच असा भेदभाव तो करत नाही, कारण सगळं हे भौतिक स्थान आहे ना, हे तात्पुरतं आहे. त्याच्यासाठी सोनं आणि दगड दोन्ही गोष्टी समान असतात. शुद्ध भक्ताचं इतर पदांविषयीचं दृष्टिकोन, परब्रह्माशी एकरूप होणे, आपली वैयक्तिकता नष्ट करणे, हे तो नरकासमान आहे असं समजतो. स्वर्ग प्राप्तीचं आकर्षण ही केवळ एक कविकल्पना आहे, म्हणजे फॅन्टास्मागोरिया, हे त्याला जाणीव असते. इंद्रिय म्हणजे मोडलेले दात असलेले सर्प, अशी त्याची संकल्पना दृढ असते.
भौतिक जगतातल्या सर्वोच्च व्यक्तीसाठी त्याच्यासाठी एका मुंगी इतकेच असतात, त्याच्यासाठी संपूर्ण जगत वैकुंठ तुल्य असतं. मग अशी स्थिती कशी प्राप्त होते? भगवान चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने ज्यांनी शुद्ध भक्ती सेवा शिकलेली आहे त्याला ही स्थिती प्राप्त होऊ शकते. हां, तर भक्ती प्राप्त झाल्यानंतर काय होतं भगवंत आता सांगणार आहेत पुढच्या श्लोकामध्ये, की केवळ भक्तीच्या माध्यमातूनच माझं खरं स्वरूप तुम्हाला समजू शकतं. पाहूया पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 55. हां, तर माझ्या भक्तीद्वारे कोणी मला जर खरोखर तत्वतः ओळखू शकत असेल, माझे तत्वज्ञान समजल्यानंतर तो माझ्यात प्रवेश करतो, म्हणजेच माझ्या नित्यधामात परत येतो. तर प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत, की केवळ शुद्ध भक्तीद्वारे भगवंतांचं खरं स्वरूप, ऐश्वर्य, सौंदर्य, दया, शक्ती, लीला या समजून घेता येणं शक्य आहे. ज्ञान, तपस्या, ध्यान, उपासना यांच्यामधून तत्वतः संबंध जोडता येत नाही. केवळ भक्तीद्वारेच हा संबंध जोडता येतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती भक्ती हे तत्व जाणतो तेव्हा तो न थांबता भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये त्यांच्या धामात प्रवेश करतो. भक्त्या माम अभिजानाती ही गीतेतली भक्तियोगाची सर्वोच्च घोषणा आहे. भगवंत हे व्यक्ती असून त्यांना जाणण्याचा मार्ग म्हणजे शुद्ध प्रेमभावनाने केलेली त्यांची भक्ती. भक्ताला भगवंतांचं स्वरूप तत्वतः समजतं आणि म्हणून तो भगवंतांच्या सान्निध्यात प्रवेश करतो, म्हणजे शाश्वत वैकुंठात प्रवेश करतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, केवळ शुद्ध भक्तियोगच माझं तत्व ओळखण्याचा आणि माझ्या धामात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. हां, परमसत्य जाणण्यासाठी पात्रता काय? तर श्रीकृष्ण आणि त्यांचं अंश मानसिक अटकळ किंवा अश्रद्ध व्यक्तींनी समजू शकत नाही. श्रीकृष्णांना समजण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शुद्ध भक्ती सेवा, शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली केलेली शुद्ध भक्ती सेवा. हां, तर याचा संदर्भ भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकात जातात. मी सदा अज्ञात राहतो, अश्रद्ध व्यक्तींना मी कधीही ओपन अप होत नाही. केवळ शैक्षणिक ज्ञान, विद्यापीठाची पदवी, मानसिक अटकळ्या यामुळे कृष्ण तत्व समजत नाही. तर भगवत धामात प्रवेश करण्याची पात्रता काय आहे? जो कृष्ण विज्ञानात पारंगत आहे आणि भगवंतांना पूर्णपणे समर्पित आहे. आता आपण पाहू मायावादाचं खंडन कसं काय करण्यात आलंय, की ब्रह्म बनणं म्हणजे वैयक्तिकता गमावणं असं नाही आहे. भक्ती म्हणजे ईश्वर, भक्त आणि सेवेची प्रक्रिया, ही 3 तत्व कायमस्वरूपी राहणारच आहे. मोक्षानंतरही हे ज्ञान नष्ट होत नाही. वैयक्तिकता नष्ट न होता व्यक्ती किंवा जीवात्मा भगवंतांच्या धामात प्रवेश मिळवतो. विशते म्हणजे भगवंतांच्या धामात शरीर आणि स्वरूप राखून सेवा करणं. उपमा, त्या ठिकाणी एक छान उपमा दिली आहे. हिरव्या झाडावर हिरवा पक्षी बसतो. बाहेरनं बघताना एकरूप झालेत असं वाटतं, पण नाही. तो हिरवा पक्षी त्या झाडात जरी असला तरी त्या झाडाचा आनंद घेत असतो. अद्वैतवादी जे आहेत ते नदी महासागरात विलीन होते तेव्हा नदीची वैयक्तिकता नाश होते, पण भक्तासाठी त्याची ओळख कायम राहते, जसा समुद्रातला मासा. नदीतला मासा, नदी जेव्हा समुद्रात प्रवेश करते तेव्हा त्या पाण्याबरोबर समुद्रात जातो, पण त्यामुळे तो स्वतःची वैयक्तिकता घालवून बसत नाही. हां, ब्रह्मभूत स्थिती प्राप्त केल्यानंतर भक्तीची सुरुवात कशी काय होते? श्रवणाच्या प्रभावाने ब्रह्मभूत स्थिती विकसित होते. भौतिक कल्मश दूर होतं, भगवंतांचं तत्व समजतं. आता मोक्षानंतरही भक्तिसेवा चालू राहते. कसं काय? तर खरा मोक्ष म्हणजे जीवाला त्याच्या शाश्वत सेवक रूपात पुन्हा स्थित करणे, जो भगवंतांचा अंश आहे आणि शुद्ध सेवक आहे. आता यानंतर पुढचा सेक्शन सुरू होतोय, तर तो सेक्शन आपण पुढच्या लेसनमध्ये पाहूया. थँक्यू व्हेरी मच.
ग्रंथराज भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय.